भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली 5,000 तर महाराष्ट्रात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 ठिकाणी नवमतदान संमेलन आयोजित करण्यात आलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलातील हॉलमध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज होनमाने आणि भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले होते। आज या नवमतदार संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील 5 लाख तर महाराष्ट्र राज्यातील 50,000 नवमतदारांशी संवाद साधला असून सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला। मोदी सरकारकडून गेल्या 10 वर्षात झालेल्या कामाची माहिती, त्याचबरोबर पुढील टर्म मध्ये जगात टॉप 3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याने युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात युवकांनी आपल्या सूचना नमो ॲपच्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन आदरणीय पंतप्रधान महोदय यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने व यतिराज होनमाने यांनी उपस्थित नवमतदारांना नमो ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले व याच माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचं सांगितलं। नमस्कार। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आज नवमतदारांसाठी आज कार्यक्रम घेणार होता। त्या कार्यक्रमाला स्वतः आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्या प्रकारे मतदान का महत्त्वाचं आहे करणं, देशाचं भविष्य या मतदानामध्ये आहे आणि या नवमतदारांनी मतदान नक्की 100% केलं पाहिजे यासाठी आज मोदीजींनी मार्गदर्शन त्यांच्या लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे केलेलं आहे आणि नवमतदारांना येणाऱ्या काळामध्ये मोदीजी काय करू शकतात हे नमो ॲपमध्ये तुम्ही त्यांना सजेशन करू शकता हे सुद्धा मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की 78-200 या नंबरवरती मिस कॉल मारून आपण मोदीजींपर्यंत आपले डायरेक्ट मेसेज पोहोचवू शकता अशी विनंती विद्यार्थ्यांना केलेली आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल मी सर्व युनिव्हर्सिटीच्या सर्व स्टाफचा धन्यवाद देतो। धन्यवाद। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये 5,000 ठिकाणी युवा संवाद कार्यक्रमाचं मोदींची आयोजन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 519 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नवमतदार संवाद म्हणजे आत्ता अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोदीजींनी नवमतदारांना सूचना केल्या आणि एका मताचं महत्त्व काय असतं हे त्यांनी सांगितलं आणि नवमतदारांनी 2014 आणि 2019ला ज्या पद्धतीने या देशामध्ये क्रांती घडवली, ज्या पद्धतीने आज देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील मॅनिफेस्टोमध्ये युवकांसाठी ज्या योजना येणाऱ्या काळात राबवल्या जाणार आहेत त्याकरिता युवांनी त्या ठिकाणी नमो ॲपच्या माध्यमातून आपल्या सूचना मांडाव्यात याचं आवाहन देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं आणि देशभरातून 50 लाख विद्यार्थ्यांनी, 50 लाख नवमतदारांनी आणि राज्यामध्ये 50,000 नवमतदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सोलापूरमध्ये देखील अनेक कॉलेजेसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आम्ही आज या ठिकाणी सोलापूर विद्यापीठामध्ये या भूशास्त्र विभागाच्या या हॉलमध्ये या विद्यार्थ्यांशी मोदीजींनी संवाद साधला आणि या स्टाफने आम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलं। कुलगुरू असतील, कुलसचिव असतील, त्याचबरोबर प्रकुलगुरू असतील आणि बाकी इतर जे स्टाफ आहे यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत केली आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपले मत देखील या ठिकाणी मांडले। याबद्दल मी खरंच विद्यापीठातील सर्व शिक्षक वृंदांचं आभार मानतो। मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्या अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। या मार्गदर्शनामध्ये ते बोलत असताना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जेणेकरून आजकालचा जो युवा पिढी आहे किंवा युवा वर्ग आहे जे वोटिंगच्या दिवशी आपलं जे वोटिंग जे होते ते फक्त 65%, 70% किंवा 75% इतकंच होते। म्हणजे याच्यावरही जो टक्का का वाढत नाही त्याच्यामागचं कारण काय, त्याच्या अडचणी काय, हे कसा वाढला जावा हे पंतप्रधानांनी आज आपल्याला सांगितलं आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला लाडक्या पंतप्रधानांनी सांगितल्या आहेत त्या नक्कीच आम्ही तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये आत्मसात करू आणि लोकांपर्यंत पोहोचू।